नमस्कार, मी प्रज्ञा आठलेकर. आपल्या घरात एखादं मूल जन्माला आलं की आपण आधीच ठरवतो की डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, आर्किटेक्ट होणार. पण हे सगळं तेव्हाच खरं होतं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला पुरेसं गायडन्स देते. तर त्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रोफेसर सुनील कांबळे सर. ते आपल्याला सांगतील की मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागते. नमस्कार सर. नमस्कार. आणि सरांबद्दल एक माहिती माझी सांगायची राहून गेली. सर BE आणि ME झालेले आहेत, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सरांनी BE आणि ME केलेलं आहे आणि पुढे ते PhDची तयारी करत आहेत. आजच्या चर्चासत्रात तुमचं मनापासून स्वागत. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी मी विनंती करेन की तुम्ही स्वतःबद्दल थोडी माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगावी. नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, GFTI तसेच मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS असेल, त्याचबरोबर जे महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याची ॲडमिशन प्रोसेसची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. सर, आता 12वीचा निकाल लागला आहे, नीटचा पण निकाल लागला आहे. तर पुढे मेडिकलमध्ये जर आम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल आमच्या मुलासाठी, तर काय काळजी घ्यायला पाहिजे? तर मेडिकलमध्ये ॲडमिशन घेताना ज्यावेळी 10वी आणि 12वीचे विद्यार्थी मेडिकलचं प्रिपरेशन करतात, तर मॅक्झिमम जे विद्यार्थी आहेत ते 8वीपासून प्रिपरेशन चालू केलेलं असतं की ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये MBBS करायचं आहे, BMS करायचं आहे. तर ज्यावेळी आपण 10वीची एक्झाम दिल्यानंतर ज्यावेळी आपण 12वीला जातो तर आपल्याला PCB ग्रुप असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे पेपर तुम्ही देणं गरजेचं आहे. आणि मेडिकलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 12वीला किती मार्क मिळायला पाहिजे? चांगला प्रश्न आहे मॅडम. बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसते की 12वीला किती मार्क्स पाहिजेत. तर 12वीमध्ये ज्यावेळी आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेतो तर ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 50% PCBला म्हणजे जवळपास 150 मार्क्स पाहिजेत PCBला, आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना 120 मार्क्स पाहिजेत, जवळपास 40%. ओके. आणि आता आम्ही वेगवेगळे डॉक्टर आमच्या आजूबाजूला बघतो. डेंटिस्ट आहेत किंवा आपले आय स्पेशलिस्ट आहेत, नाक कान घसा स्पेशलिस्ट, असे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आम्ही आजूबाजूला बघत असतो. ह्या व्यतिरिक्त बरेच म्हणजे असतील जे आम्हाला माहिती नाही. तर अजून काय काय ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत? तर ह्यामध्ये आपण पाहिलं तर आपलं पुस्तकात जर बघितलं तर पुस्तकातील पेज नंबर 7 वर आपण माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आपण जर मेडिकल स्पेशलायझेशन पाहिलं तर यामध्ये फर्स्ट येते MBBS म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. हा जवळपास 5.5 वर्षाचा कोर्स आहे. त्यामध्ये 1 वर्ष इंटर्नशिप आलं. त्यानंतर BDS ज्याला आपण बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी म्हणतो, हा 4 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्ष इंटर्नशिप. त्यानंतर BMS बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिसिन अँड सर्जरी, हा सुद्धा 4.5 वर्ष प्लस 1 वर्ष इंटर्नशिप या पद्धतीत राहतो. त्यानंतर BHMS बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी. त्यानंतर आलं तर BSc ऑप्टिमेट्री आहे, फिजिओथेरपी आहे, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी आहे. त्यानंतर फार्म-D. आता फार्म-Dला नीटचाही स्कोर पकडला जातो आणि CETचाही स्कोर पकडला जातो. दोन्हीच्या स्कोरवरती जे ॲडमिशन प्रोसेस होते. B.Pharm आलं तर B.Pharmला सुद्धा नीटवर सुद्धा ॲडमिशन प्रोसेस घेतली जाते. त्याचबरोबर तुमची CETचं जो आहे त्या CETच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं तर वेटरनरी आहे, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स. हे बरेच सारे कोर्सेस आहेत ज्याच्या नीटच्या माध्यमातून तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. सर, एक मला विचारायचं होतं. माझी एक मैत्रीण आहे जिच्या मुलाला मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यायचे, पण त्यांना प्रॉपर माहिती नाही आहे की म्हणजे कोणती एंट्रन्स एक्झाम ह्यासाठी द्यावी लागेल. तर त्याबद्दल थोडं सांगाल का? तर पूर्वी वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम होत्या. 2017 पासून गव्हर्नमेंटनं फक्त नीट एक्झाम घेतलेली आहे, जी जवळपास 720 मार्काची एक्झाम आहे. या 720 मार्काच्या एक्झामवर पूर्णपणे मेडिकलचे सर्व ॲडमिशन्स आहेत ते या माध्यमातून घेतले जातात. तुम्ही आता नीटबद्दल सांगितलं, कालच नीटचा निकाल लागला आहे. तर नीटच्या स्कोअर कार्डबद्दल सांगाल का? म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ते? आता नीटचं स्कोअर कार्ड बघितलं तर आपल्याला शॉकिंग निकाल आलेले आहेत. मॅक्झिमम मुलांना जर आपण पाहिलं तर 720 पैकी जवळपास 720 मार्क पडणारे 85 स्टुडंट आहेत, अशी न्यूज आहे. तर नीट इलिजिबिलिटी स्कोर आहे जो 2023 मध्ये जो आपण पाहिला असेल तर त्यामध्ये आपल्याला 137 हा क्वालिफाय स्कोर होता ओपन आणि EWS साठी. आता तो ह्या वर्षी वाढून 164 झालेला आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर OBC, SC, ST कॅन्डिडेट आहेत त्यांना मागच्या वर्षी हा इलिजिबल स्कोर 107 होता, तो यावर्षी 129 झालेला आहे. त्यामुळं कॉम्पिटिशन वाढलेले आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर सकाळपासून मी जेवढे विद्यार्थी पाहतो तर जेवढे विद्यार्थ्यांचे मला फोन्स येतात किंवा जे भेटायला येतात तर त्या माध्यमातून पाहिलं तर रिझल्ट ॲनालिसिसमध्ये जर पाहिलं तर जवळपास माझ्याकडे जे आता 750 ते 700 मधले जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये जवळपास 30 ते 40 मार्काचा डिफरन्स येतो मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये.
त्यानंतर 600 ते 750 मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना 40 ते 50 मार्काचा फरक पडतोय. त्यानंतर 550 ते 600 मध्ये आपण पाहिलं तर 60 ते 70 मार्काचा विद्यार्थ्यांच्या मार्क्समध्ये फरक पडतो. आणि 400 ते 500 मार्क मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना जवळपास 70 ते 80 मार्काचा ह्यूज डिफरन्स येतोय. त्यामुळे ज्यावेळी आपण कट ऑफ सांगू तर त्यावेळी तुम्ही हे मार्क्स तुमच्या स्कोर मधून मायनस करूनच कॉलेज सिलेक्शन करावं. अच्छा, मला अजून एक विचारायचं आहे की मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग करता असं सांगितलं, पण एक्झॅक्टली काउन्सिलिंगमध्ये तुम्ही काय मदत करता, कशा प्रकारे मुलांना मदत करता? तर जसं सुरुवातीला सांगितलेलं आहे त्यानुसार श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना दरवर्षी IIT, NIT, IIIT, JEPT तसेच MBBS, BDS, BMS आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचे जे काही मार्क्स आहेत त्या मार्क्सवर जी काही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस असते ती ॲडमिशन प्रोसेस आपण करून देतो. ओके, मेडिकलमध्ये ॲडमिशन म्हणजे नक्कीच थोडं कठीण असणार आहे. तर त्यात किती राऊंड्स असतात, म्हणजे ॲडमिशनसाठी किती राऊंड्स मुलांना क्लिअर करायला लागतात? राऊंड्स जर पाहिलं तर राऊंड्समध्ये वेगवेगळे आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो की ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे. ऑल इंडियाला ज्याला आपण MCC काउन्सिलिंग म्हणतो. MCC काउन्सिलिंगच्या माध्यमातून जे स्टेटचे कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांचे 15% कोटा भरला जातो. त्याचबरोबर जे बाकीचे डीम युनिव्हर्सिटीज आहेत किंवा एम्स आहेत किंवा जिपमर आहेत, हे सर्व कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस ही जी MCC काउन्सिलिंग आहे ती MCC काउन्सिलिंगच्या माध्यमातून घेतली जाते. त्यामध्ये 3 राऊंड असतात. त्यानंतरचे स्टे वॅकन्सी राऊंड, त्यानंतर मॉकअप राऊंड आणि त्यानंतर स्पॉट राऊंड घेतला जातो. त्यानंतर ज्यावेळी आपण स्टेटमध्ये येतो, महाराष्ट्र स्टेटमध्ये येतो, तर महाराष्ट्र स्टेटमध्ये ॲडमिशन्स घेताना आपल्याला जे 85% कोटा आहे, कारण 15% कोटा हा आपण MCCच्या माध्यमातून गव्हर्नमेंट कॉलेजचे भरलेले आहेत आणि 85% कोटा जो आहे तो स्टेट डोमिसाईल विद्यार्थ्यांसाठी असतो, ज्यामध्ये सुरुवातीला फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, त्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड आणि त्यानंतर तुमचा स्पॉट राऊंड होत असतो. यामध्ये फर्स्ट राऊंडला मागच्या वर्षी फ्री एक्झिट होती, त्यानंतरच्या राऊंडला फ्री एक्झिट नसते, पण तुम्ही ॲडमिशन विड्रॉ करू शकता. ओके सर, बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी ॲडमिशनसाठी जातात, सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जातात, पण तिथे गेल्यावर कळतं की एखादं डॉक्युमेंट कमी असतं किंवा एखादं सर्टिफिकेट, कुठलंही सर्टिफिकेट असू शकतं किंवा एखादं डॉक्युमेंट, तर त्याच्यामुळे त्याला तिथे अडचण येते ॲडमिशनच्या वेळेला. तर एक म्हणजे ही खूप महत्त्वाची माहिती आहे जी तुम्ही मुलांना सांगू शकता की कोणते डॉक्युमेंट त्यांनी सोबत न्यायला पाहिजे. तर यामध्ये पाहिलं तर आपण पेज नंबर जे आपलं 3rd आहे त्यामध्ये आपण माहिती दिलेली लिस्ट ऑफ डॉक्युमेंट. तर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फार महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो तर तुमचा फोटो, त्या फोटोच्या खाली तुमचं नाव आणि ज्या दिवशी तुम्ही फोटो काढला त्याची डेट लागेल, त्याला जे व्हाईट बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट बॅकग्राऊंड घ्यावं लागेल जो तुम्ही नीट अपलोड केलेला आहे. त्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, ज्याच्यावर तुमची बर्थ डेट आहे, 10वीचं मार्कशीट, 12चं मार्कशीट, 12चं सर्टिफिकेट, त्यानंतर नीटचं ॲडमिट कार्ड लागेल, नीटचं स्कोर कार्ड लागेल, त्यानंतर EWS मध्ये असेल तर EWS सर्टिफिकेट लागेल, कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर, फक्त SC ST साठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसतं. त्यानंतर डिफेन्समध्ये असाल तर डिफेन्सचे परफॉर्मा आहेत जे आपण बुकमध्ये दिलेत. त्यानंतर फिजिकल हँडिकॅप जे स्टुडंट असतील तर त्यांचे परफॉर्मा आहेत. त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचे जर कॅन्डिडेट असतील त्यांचे सुद्धा परफॉर्मा आपण दिलेले आहेत. त्यानंतर हिली एरिया, जे विद्यार्थी 10वी 12वी जर ग्रामीण किंवा हिली एरियामधून जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं डिस्ट्रिक्ट किंवा तालुका दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून असेल तर हिली एरियाला सुद्धा रिझर्वेशन आहे. ओरोफोन कॅन्डिडेट असेल तर ओरोफोनचं सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर LC ज्याला आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, जर तुम्ही अदर स्टेटमध्ये ॲडमिशन्स घेत असाल तर अदर स्टेटला मायग्रेशन स्टेटमध्ये लागत नाही. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट, जर तुम्ही रिपीटर स्टुडंट असाल तर तुम्ही जे काही गॅप घेतलेलं आहे त्याचं एक सर्टिफिकेट असतं. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट, हे मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे ते तुम्हाला जे आपले डॉक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट डॉक्टर असतील किंवा MBBS डॉक्टर आहेत यांचं एक सहीचं तुम्हाला डॉक्युमेंट लागेल. त्यानंतर ॲनेक्शर C आणि त्याचबरोबर तुम्हाला कॉलेज मिळाल्यानंतर तुमचा जो काही DD असेल त्याची स्कॅन कॉपी. अच्छा सर, आज तुम्ही इथे अवेलेबल आहात आणि माहिती सांगत आहात सगळी, पण तरीसुद्धा जर पालकांना तुम्हाला अजून काही विचारायचं असेल, म्हणजे तुम्हाला भेटायचं असेल, तर तुमचं ऑफिस कुठे आहे आणि कधी त्यांनी यायला पाहिजे, वेळ काय आहे तुमच्या ऑफिसची? तर आपलं जे ऑफिस आहे त्याचं नाव आहे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे. हे जे ऑफिस आहे ते तुम्हाला सिंहगड रोडला सिंहगड कॉलेजच्या समोर, वडगाव कॅम्पसच्या समोर आहे. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, बरेच पालक असे आहेत की ज्यांना मुलाला मेडिकल फील्डमध्ये म्हणजे घालायचं आहे पण त्यांच्याकडे पुरेसं अर्थ म्हणतात ते नाही आहे, म्हणजे त्यांची फायनान्शियल कंडिशन तेवढी नाही आहे की ते मुलांना ॲडमिशन घेऊ शकतील किंवा पुढची फीस ते अफोर्ड नाही करू शकत. तर त्यासाठी काही स्कॉलरशिपची सोय आहे का आणि ती म्हणजे कशा पद्धतीने
मिळू शकेल मुलांना? चांगला प्रश्न आहे मॅडम. तर बरेच विद्यार्थ्यांना मेडिकल हे कॉस्टली असतं, त्यामुळं आपण विद्यार्थ्यांना ज्यावेळी काउन्सिलिंगला येत असतात तर त्यांना आपण प्रॉपर सांगत असतो की कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही त्याचं फी स्ट्रक्चर पाहून घ्या. कारण की कसं असतं की आपल्याला त्या अमाऊंटचा DD काढायला लागतो. इंजिनिअरिंग ॲडमिशनला एवढं हे नसतं, पण ज्यावेळी आपल्याला राऊंड 1, 2, 3ला ज्यावेळी तुम्हाला कॉलेज लागेल त्यावेळी त्या पूर्ण अमाऊंटचा DD काढायला लागतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज जे काही घ्यायचं आहे किंवा सिलेक्ट करायचं आहे तुमच्या बजेटनुसार, तुमच्या ह्याच्यानुसार आणि तुम्हाला हवं असेल तरच घ्यायचं आहे. त्यामध्ये वेगवेगळे स्कॉलरशिप्स आहेत. तर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST मध्ये तर तुम्हाला जे काही फी स्ट्रक्चर आहे त्यामध्ये तुमची संपूर्ण फी माफ होते. ऑदर फी तुम्हाला फक्त भरायला लागते VJNT, NT2, NT3 मध्ये. त्याचबरोबर OBCला निम्मी फी माफ होते किंवा EWS असेल तर त्यांना निम्मी फी माफ होते. SC BC असेल तर त्यांची निम्मी फी आहे ती गव्हर्नमेंट पे करतं. त्यासाठी तुम्हाला जो MHADBTचा वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला लागतो. त्यानंतर ती जी काही स्कॉलरशिप आहे ही तुमच्या अकाउंटला येते. अकाउंटला आल्यानंतर तुम्ही 7 ते 8 दिवसामध्ये कॉलेजला जमा करायची असते. अच्छा सर, सरकारने महिलांसाठी बऱ्याच सोयी केलेल्या आहेत प्रत्येक क्षेत्रात आणि त्यांनी अजून प्रगती करावी म्हणून त्यांना आरक्षण दिलेले आहे. तर ह्या फील्डमध्ये पण महिलांसाठी आरक्षण आहे का आणि किती आहे? हो, तर महिलांना आरक्षण आहे. तर यामध्ये जवळपास 30% सीट्स या वुमन्ससाठी रिझर्व्ह आहेत, मुलींच्यासाठी. त्याचबरोबर यावर्षी गव्हर्नमेंटनं न्यूज आहे, अजून त्याचा GR आतापर्यंत माझ्याकडे नाही आहे, की त्यामध्ये ज्यांचे इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे त्या सर्व ज्या मुली आहेत किंवा विद्यार्थी आहेत किंवा ॲस्पिरंट्स आहेत त्यांची फी गव्हर्नमेंट पे करणार आहे. पण अजून त्याचा कुठलाही आपल्याकडे GR नाही, फक्त न्यूज आहे आपल्याकडे. सर, एक नवीनच म्हणजे माझ्यासाठी हा नवीन टर्म आहे, स्टेटस रिटेन्शन फॉर्म. एक्झॅक्टली काय आहे हा? तर स्टेटस रिटेन्शन फॉर्मची कॉपी आपण पुस्तकामध्ये दिलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता. तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म दिलेला आहे. तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजे काय की जर तुम्ही एखादं कॉलेज तुम्हाला राऊंड 1, 2, 3 मध्ये जर मिळालं, राऊंडमध्ये मिळाल्यानंतर तुम्हाला कॉलेजला जे काय डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे एक ओरिजिनल कॉपी आणि 4 झेरॉक्स सेट तुम्हाला घेऊन जावे लागतात. त्याचबरोबर स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर तुम्हाला फर्दर राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं नसेल तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायला लागतो आणि आफ्टर 3rd राऊंड जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन तो ऑटोमॅटिकली घेतला जातो. जर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तरच स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरा, अदरवाईज भरायची गरज नाही. तुम्ही 2nd राऊंडला जाऊ शकता. आता ऑनलाईन जेव्हा आम्ही ॲडमिशनसाठी ट्राय करतो आमच्या मुलांसाठी, तेव्हा असे बरेच टर्म्स आमच्या समोर येतात की आता एक नवे कॉलेज कोड. तर एक्झॅक्टली काय, तो कोड कुठल्या हिशोबाने कॉलेजला दिला जातो, कसं ओळखायचं, म्हणजे त्या कोडच्या हिशोबाने कॉलेजबद्दल कशी माहिती आपल्याला कळेल? तर ह्याचा आपण तुम्हाला माहिती पुस्तकात जे कट ऑफ आहे ते कट ऑफमध्ये दिलेले आहे. तर यामध्ये पाहिलं तर तुम्हाला जर आपण सिंपल आपलं पुण्यातलं उदाहरण घेतलं तर BJ मेडिकल कॉलेज आहे. तर BJ मेडिकलचा कॉलेज आहे 1110. आता ह्याच्यासमोर S येतं. S लावल्यानंतर हा आपला स्टेट कोटा येतो. आणि ज्यावेळी तुम्ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला जाता, जसं आपण KJ सोमय्या म्हणू किंवा नवले कॉलेज असेल तर त्याच्यासमोर सुद्धा येस. आणि जर तुम्हाला इन्स्टिट्यूट कोटा किंवा NRI कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या कॉलेज कोडच्या समोर N येतं. अच्छा. आणि मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे असं काही लिमिटेड सीट्स असतात का? म्हणजे त्यांचं सीट्सचं आपल्याला कसं कळतं की कुठल्या कॉलेजला किती सीट्स आहे, आपण कुठे ट्राय केलं पाहिजे, ह्याबद्दल थोडं सांगाल का? हा जो प्रश्न आहे त्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो. तर सीट मॅट्रिक्स ज्यावेळी गव्हर्नमेंट ज्यावेळी ॲडमिशन प्रोसेस चालू करतं तर त्यावेळी गव्हर्नमेंट डिक्लेअर करते की कुठल्या कॉलेजला किती सीट्स आहेत आणि कुठल्या कुठल्या कॅटेगरीला भरल्या जाणार आहेत. ओपनला किती भरल्या जाणार आहेत, ओपन फिमेलला किती भरल्या जाणार आहेत, SCला किती, STला किती, OBC, VJNT, NT1, NT2, NT3 असेल, EWS असेल, हँडिकॅप असेल, डिफेन्स असेल किंवा NRI कॅन्डिडेट्स असतील किंवा इन्स्टिट्यूट कोटा असेल, ह्या सर्व सीट्स ज्या आहेत त्या तुम्हाला किंवा 15% सीट्स किती आहेत ह्या सर्व तुम्हाला सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून गव्हर्नमेंट तुम्हाला PDF देतं. अच्छा. एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं किंवा परीक्षार्थी म्हणता येईल, त्या परीक्षार्थीची ऑल इंडिया रँक किती आहे किंवा मेरिटमध्ये त्याचा कितवा नंबर आहे, ह्याचा ॲडमिशनच्या वेळेला काय उपयोग होतो? तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर दरवर्षी एंट्रन्स एक्झाम होत असतात. ज्यावेळी ऑल इंडिया एक्झाम जसं आपण JEE मेन असेल किंवा नीट असेल, ज्यावेळी 10वीचे 12वीचे विद्यार्थी देत असतात तर यामध्ये त्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतात, ज्याच्यामध्ये OBC असेल, EWS असेल, SC असेल, ST असेल, PWD असेल किंवा जे काय तुम्ही रिझर्वेशनला क्लेम करता हे सर्व त्यामध्ये येत असतं. तर ज्यावेळी तुमचा रिझल्ट येतो तर रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला ऑल इंडिया रँक बरोबर तुम्ही ज्या काही कॅटेगरीमधून येतात तर कॅटेगरीचा सुद्धाही रँक दिला जातो. त्यानंतर स्टेटचं कसं होतं तर स्टेटला तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळी आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो, ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला एक वेगळं मेरिट नंबर देतं आणि त्या मेरिट नंबरच्या आधारे आणि एकाच मार्काचे बरेच विद्यार्थी असतात, ते मेरिट नंबरनुसार ॲडमिशन प्रोसेस होत असते.
आता ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी सध्या ऑनलाईन सगळीकडे अवेलेबल असतं, पण एक्झॅक्ट कुठल्या साईटला जाऊन आपल्याला ते बघायचं आहे, म्हणजे फॉर्म कुठल्या साईटवर बघायचा आहे. कधी कधी फेक साईट्स पण असू शकतात, तर मुलं फसू शकतात तिथे. तर एक प्रॉपर तुम्ही माहिती द्याल का? तर यामध्ये पाहिलं तर 2 वेबसाईट आहेत, जसे मी सुरुवातीला सांगितलं. ज्याला आपण ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये जायचं आहे, ज्याच्यामध्ये MCC काउन्सिलिंग असतं, त्याला आपण mcc.nic.in ही वेबसाईट आहे, ज्याच्या माध्यमातून मुलं एम्स असेल, जिपमर असेल, डीम युनिव्हर्सिटी असेल किंवा अदर स्टेटमधले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांचा 15% कोटा हा MCCच्या माध्यमातून भरला जातो. आणि दुसरं येतं CET सेल. तर CET सेल जी आपली महाराष्ट्राची वेबसाईट आहे, त्या महाराष्ट्राच्या वेबसाईटमधून तुमचे जे 85% कोटा आहे तो 85% कोटा हा भरला जातो. प्लस 15%साठी तिथंच एक नवीन पोर्टल दिलं जातं, BMS आणि BHMS असेल यांच्यासाठी तिथे एक वेगळं पोर्टल दिलं जातं. त्यामध्ये तुम्ही 15% कोट्यामधूनही अप्लाय करू शकता. फक्त BMS आणि BHMS जो 15% कोटा आहे त्या ठिकाणी फक्त 2च राऊंड होतात. अच्छा. आणि चॉईस फिलिंगबद्दल सांगाल का? म्हणजे काय Choice. एक्झॅक्टली? ओके. तर चॉईस फिलिंग म्हणजे ज्यावेळी आपला नीटचा निकाल येतो, नीटचा निकाल आल्यानंतर बरेच, जसं मी सुरुवातीला सांगितलं की बरेच डिफरन्स येत असतात. हे दरवर्षी घडत असते, हे काय नवीन नाही आहे, कुणीही पॅनिक व्हायची गरज नाही. तर आपले जे काय प्रोसेस आहे, तर माझं वैयक्तिक सजेशन असतं की तुम्ही अभ्यास करा, काळजीपूर्वक घ्या. तर काळजीपूर्वक भरताना सर्वांनी आपला ऑल इंडिया रँक चेक करायचा आहे. आणि ह्या वर्षी जर पाहिलं तर जवळपास 25 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, ज्यामध्ये 24 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. तर ओपनला ज्यावेळी आपण 50% पकडतो, जवळपास 12.5-13 लाख विद्यार्थी इलिजिबल झाले, जे मागच्या वर्षी 11 लाख होते. तर पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मेरिटच्या आधारे होत असते. तर ज्यावेळी तुम्ही चॉईस फिलिंग कराल किंवा जे चॉईस तुमचे फायनल कराल, तर त्यावेळी तुम्ही मेरिटचा आधार घेऊनच ही लिस्ट तयार करावी. परीक्षार्थींनी रँक मिळवली त्यानंतर त्याला कॉलेज अलॉट होतं, तर ते एक्झॅक्टली कधी होतं? मग जसं तुम्हाला सांगितलं तसं आपण स्टेट काउन्सिलिंगबद्दल बोलत आहे. तर स्टेटमध्ये ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन करू, तर रजिस्ट्रेशनमध्ये ज्यावेळी आपण बेसिक ज्यावेळी असतं त्याला 1000 फी असते, आणि ज्यांना इन्स्टिट्यूट कोट्यामधनं करायचं त्यांचे 5000 फी असते, आणि जर दोन्ही कोट्याला अप्लाय करायचं असेल तर 6000. ज्यावेळी फॉर्म भरतो, फॉर्म भरल्यानंतर आपला मेरिट नंबर येतो. मेरिट नंबर आल्यानंतर चॉईस फिलिंग, जसं मगाशी सांगितलं तसं तुम्ही जे काही कॉलेजेस दिलेले आहेत तर हे कॉलेजेस सर्व स्क्रुटनी केले जातात, आणि अल्गोरिथमच्या माध्यमातून तुमच्या जे काय रँक किंवा तुम्ही जे काय चॉईस फिलिंग केलेलं आहे, जर ते कॉलेज मिळत असेल तर ते तुम्हाला अलॉट केलं जातं. राऊंड 1 असेल किंवा राऊंड 2 असेल किंवा राऊंड 3 मध्ये. तर ह्यामध्ये तुमचं ज्यावेळी अलॉटमेंट होतं त्यावेळी तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून एक सिलेक्शन लेटर दिलं जातं की तुम्हाला राऊंड 1ला सो कॉलेज मिळालेलं आहे. त्या कॉलेजला जाऊन भेटून तुम्ही जे काय, जसं मी मगाशी सांगितलं त्यानुसार डॉक्युमेंट्स आणि DD जमा करून, जर तुम्हाला पुढच्या राऊंडला जायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म भरायची गरज नाही, आणि जर ते कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरू शकता. अच्छा. पूर्वी ठराविकच मेडिकल कॉलेज असायचे आणि चॉईस कमी होता, मुलांना माहिती असायचं की हां मला ह्या कॉलेजला जायचं आहे किंवा त्या कॉलेजला जायचं आहे. पण आता आपण बघतोय की दरवर्षी नवीन नवीन कॉलेजेस येत आहेत, म्हणजे आपण कुठे गेलं की एक नवीन आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळते. तर ह्या नवीन कॉलेजेसची माहिती आपल्याला कुठे मिळेल, म्हणजे कुठलं कॉलेज नक्की चांगलं आहे आणि त्या कॉलेजेसची माहिती कशी मिळेल आपल्याला? तर सुरुवातीला जसं मी सांगितलं की सीट मॅट्रिक्स, तर सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला जे काय नवीन कॉलेजेस जे गव्हर्नमेंटनं जे ॲडमिशन प्रोसेसमध्ये घेतलेले आहेत, तर त्याची माहिती आपल्याला जे सीट मॅट्रिक्स आहे त्यामध्ये समजतं, आणि त्या कॉलेजला किती जागा आहेत ते सर्व आपल्याला सीट मॅट्रिक्सच्या माध्यमातून समजतं. अच्छा सर, मला विचारायचं की महाराष्ट्रातील जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत MBBSसाठी, तर तिथे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर किती कट ऑफ आहे तिथला? तर यामध्ये सुद्धा आपण कट ऑफचं दिलेलं आहे. तर कट ऑफमध्ये तुम्ही पाहू शकता तर वेगवेगळे कॉलेजेस आहेत. तर वेगवेगळे कॉलेजेसमध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर यामध्ये 32 to 33 जे गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत, त्यामध्ये विशेषतः जो ओढ असतो विद्यार्थ्यांचा तो जुनं कॉलेज, त्याचबरोबर सिटीतलं कॉलेज. त्यामध्ये आपण पाहू शकतो मुंबईचं आहे, तर JSMC ज्याला आपण स्टेट मेडिकल कॉलेज मुंबई आहे, तर त्याचा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे हा 695चा आहे. फक्त यावर्षी मागच्या वर्षीच्या मी स्कोरनुसार सांगतोय, त्यामुळे जसं मी मगाशी सांगितले की जे डिफरन्स आहे तेवढे तुमच्या मार्क्समधून वजा करूनच तुम्ही लिस्ट बनवायचे, किंवा रँकवर सांगायचं झालं तर तुम्ही सांगू शकतो. त्यानंतर BJ मेडिकल आहे, तर BJ मेडिकल हे मागच्या वर्षी 790 मार्कला क्लोज झालं होतं. GMC नागपूर आहे हे 772 मार्काला क्लोज झालं होतं. टिळक मुंबई कॉलेज आहे हे 771 मार्काला क्लोज झालं होतं. GMC औरंगाबाद हे 770 मार्काला क्लोज झालं होतं. GMC मुंबई हे 766 मार्काला क्लोज झालं होतं. HBD कुपर जो मुंबईचं कॉलेज आहे हे 760 मार्काला क्लोज झालं होतं. नायर मेडिकल कॉलेज मुंबई 656 मार्काला क्लोज झालं होतं. सोलापूरचं VM मेडिकल कॉलेज सोलापूर हे 746 मार्काला क्लोज झालं होतं. GMC मिरज हे 746 मार्काला क्लोज झालं होतं. GMC बारामती 640 मार्काला क्लोज झालं होतं. ठाण्याचं कॉलेज आहे त्याचं राजीव गांधी कॉलेज हे 736 मार्काला क्लोज झालं होतं. त्यानंतर GMC नांदेड
हे 636 मार्काला क्लोज झालं होतं. आंबेजोगाईचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे स्वामी रामानंद तीर्थ, तर हे 635 मार्काला क्लोज झालं होतं. त्यानंतर विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज लातूर हे 635 मार्काला क्लोज झालं होतं. त्यानंतर GMC सातारा 630 मार्काला क्लोज झालं होतं. त्यानंतर GMC अकोला 630 मार्काला क्लोज झालं होतं. GMC जळगाव 629 मार्काला क्लोज झालं होतं. IGMC नागपूर 627 मार्काला क्लोज झालं होतं. GMC कोल्हापूर हे 627 मार्काला क्लोज झालं होतं. MGM वर्धा हे 623 मार्काला क्लोज झालं होतं. त्यानंतर हिरे मेडिकल कॉलेज धुळे 616 मार्काला क्लोज झालं होतं. चंद्रपूरचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते 616 मार्काला क्लोज झालं होतं. यवतमाळचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते 615 मार्काला क्लोज झालं होतं. GMC रत्नागिरी 611 मार्काला क्लोज झालं होतं. GMC अलिबाग 611 मार्काला. GMC उस्मानाबाद 603 मार्काला. GMC सिंधुदुर्ग 599 मार्काला. GMC गोंदिया 596 मार्काला. GMC परभणी 595 मार्काला. GMC नंदुरबार 591 मार्काला. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं तर ह्या वर्षीचा जो आपण नीटचा रिझल्ट अनालिसिस केलेला आहे त्यामधून जर पाहिलं तर गव्हर्नमेंट कॉलेज माझ्या अंदाजे 630 ते 640 मार्काला क्लोज होण्याचे चान्सेस आहेत. अच्छा, आता तुम्ही MBBS बद्दल सांगितलं, तसंच BAMS ला किती कट ऑफ लागतो? तर BAMSचं पाहिलं तर BAMSचे जवळपास 22 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. त्यामध्ये आर्य पोद्दार कॉलेज आहे. तर आर्य पोद्दार कॉलेज हे मागच्या वर्षी 580 मार्काला क्लोज झालं होतं. त्यानंतर आयुर्वेदिक कॉलेज मुंबईचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते 521 मार्काला क्लोज झालं होतं. सायन्सचं मुंबई कॉलेज आहे त्याला 536 मार्काला. सावंतवाडीचं जे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे ते 512 मार्काला. त्यानंतर अष्टांग असेल ते 538 मार्काला. टिळक कॉलेज आहे जे पुण्यातलं ते 581 मार्काला. त्यानंतर साताऱ्याचं जे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंट ते 511 मार्काला. सांगलीचं जे वसंतदादा पाटील कॉलेज आहे ते 521 मार्काला. सोलापूरचं जे आयुर्वेदिक गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते 498 मार्कला. अहमदनगरचं जे आयुर्वेदिक गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते 567 मार्काला. धुळ्याचं कॉलेज आहे ते 484. त्यानंतर GSC जळगाव हे 514. गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती हे 514 मार्काला. GSC नागपूर 555 मार्काला. त्याचबरोबर नागपूरचं दुसरं कॉलेज आहे ते 578 मार्काला. त्यानंतर अमरावतीचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट अमरावती हे 504 मार्काला. दुसरं अमरावतीचं कॉलेज आहे ते 513 मार्काला. अकोला जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आयुर्वेदिक तर ते 554 मार्काला. यवतमाळचं जे कॉलेज आहे ते 491 मार्काला. नांदेडचं कॉलेज आहे ते 581 मार्काला. आणि उस्मानाबादचं जे कॉलेज आहे ते 562 मार्काला. तर ह्यानुसार आपण पाहू शकतो हे मागच्या वर्षी कट ऑफ आहे. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS, BAMS आणि BDS ह्यासाठी किती फीस आहे आणि जागा किती असतात? खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. विशेषतः विद्यार्थी जे जात असतात ते गव्हर्नमेंटसाठी जाण्याचं पाठीमागचं मूळ कारण असतं तर फी कमी असते. तर फीमध्ये आपण पाहिलं तर गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत त्याच्यामध्ये MBBS पाहिलं तर जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 1,25,000च्या आसपास फी असते. त्यानंतर जे EWS किंवा EBC कॅन्डिडेट आहेत त्यांना 50% फी माफ असते, त्याच्या जवळपास निम्मी म्हणजे 61,000. त्यानंतर बाकीचे जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना 10,000च्या आसपास फी राहते. त्यानंतर आपण BAMSला पाहिलं तर BAMSला 50,000 प्लस मायनस फी असते. सेम कॅटेगरीला सुद्धा ती फी पूर्ण माफ असते. त्यानंतर डेंटलला पाहिलं तर डेंटलला ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटना 94,000 फी असते आणि जे कॅटेगरी स्टुडंट्स आहेत त्यांना जी काय ऑदर फी आहे तेवढीच असते. आणि जो आपण सीट्स म्हटल्या तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जवळपास जर पाहिलं तर 2023मध्ये 31 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्यामध्ये 5,000 जागा होत्या. त्यामध्ये प्रायव्हेटला 22 प्रायव्हेट कॉलेजेस ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो त्यामध्ये जवळपास 3,200 होते. आणि डीम युनिव्हर्सिटी जवळपास 13 डीम युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये जवळपास 2,500 जागा होत्या. त्यानंतर आपण BAMSला पाहिलं तर BAMSचे 22 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्या माध्यमातून 1,862 सीट्स आहेत. त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जवळपास 85 आणि त्यानंतर लास्टला 7 नवीन कॉलेजेस आले होते BAMSचे त्यामध्ये 6,300 सीट्स आहेत. त्यानंतर डीम युनिव्हर्सिटी 4 आहेत BAMSसाठी त्यांच्या जवळपास 400 सीट आहेत. त्यानंतर डेंटलमध्ये पाहिलं तर डेंटलमध्ये 4 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्यांच्या जवळपास 326 सीट्स आहेत. त्यानंतर सेमी गव्हर्नमेंटमध्ये जवळपास 25 सेमी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजेस आहेत त्याचे जवळपास 2,400च्या आसपास सीट्स आहेत. त्यानंतर 8 डीम युनिव्हर्सिटीज आहेत तर 8 डीम युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास 800च्या प्लस मायनस सीट्स आहेत. अच्छा, मला असं वाटतंय की सर हे जे पुस्तक आहे ॲडमिशन गायडन्स बुक 2024-25 हे एक उत्तम पर्याय आहे आपल्याला ॲडमिशनची माहिती घेण्यासाठी. सो मी प्रेक्षकांना विनंती करेन की हे पुस्तक नक्की घ्यावं आणि सरांना आधी विचारेन की सर हे पुस्तक आम्हाला हवं असेल तर कसं मिळणार?
तर हे पुस्तक खरेदी करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे आणि जे काही कुरिअरचे चार्जेस जे काही 50-60 रुपये आहेत ते तुम्ही गुगल पे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या 2 ते 3 दिवसामध्ये कुरिअरच्या माध्यमातून पुस्तक तुम्हाला घरपोच मिळेल. अच्छा सर, तुम्ही मगाशी तुमचा पत्ता आणि ऑफिसचा पत्ता आणि वेळ पण सांगितली आहे, पण परत एकदा तुम्हाला कधी कसं भेटता येईल परत एकदा प्रेक्षकांना सांगावं. आपलं जे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे आहे हे सिंहगड कॉलेज जे आहे वडगावचं, सिंहगड रोड पुणे, तर या ठिकाणी आहे. तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 8 ह्या वेळेत कधीही भेटायला येऊ शकता. साधारणतः विद्यार्थ्यांना विनंती आहे की ऑफिसला येताना कॉल करून यावं, कारण की काही कार्यक्रम्स असतात त्या कार्यक्रमाला मी जात असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी येताना कॉल करूनच यावं. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिली. आता यापुढे मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघितल्यानंतर पालकांचे सगळे प्रश्न सुटतील आणि मी पालकांना विनंती करेन की हे पुस्तक नक्की घ्या. आणि ह्याची माहिती सरांनी सांगितलीच आहे, तरी तुम्ही खाली बघू शकता. पुस्तक मिळवायचं असेल तर कुठल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, खाली नंबर दिलेला आहे. आणि मी तुम्हाला ह्यासाठी रिक्वेस्ट करेन की आमचं यूट्यूब चॅनल, ज्यावर तुम्हाला करिअर गायडन्सबद्दल नवीन नवीन अपडेट्स मिळत राहणार आहेत, तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद. धन्यवाद.